परळीच्या इटके कॉर्नर चौकामध्ये एक ट्रक जे आहे ते खुला ट्रक उभा होता, मात्र त्या ट्रकनं अचानक पेट घेतला आणि पूर्ण या ठिकाणी ट्रकची अवस्था जर पाहायला गेलं तर पूर्ण ट्रक जे आहे ते जळून खाक झालेला आहे. कुठलाही भाग जे आहे ते शिल्लक राहिले नाही आहे. पूर्ण धुरळा जो आहे तो या ट्रकचा उडाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या ठिकाणी त्याची बॉडी आहे, लाकडी बॉडी आहे, पूर्ण त्याचा कोळसा तयार झालेला आहे आणि अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही गाडी विझली गेली आहे. नगरपालिकेचे कर्मचारी देखील अग्निशामक दलाचे माझ्यासोबत आहेत. आता कधी कल्पना सचलीन, काय नेमकं तुम्हाला माहिती मिळाली होती या ठिकाणी? नमस्कार, मी सुनील नारायण वादोडे, अग्निशमन विभाग प्रमुख. आम्हाला कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे सरांनी 4:10 आदेशित केले की इटके कॉर्नर इथे ट्रकला आग लागली असता तात्काळ पोहोचा. तेव्हा आम्ही न कोणताही संकोच बाळगता ताबडतोब आगीच्या ठिकाणी पोहोचलो आणि भयानक अशी आग ह्या ट्रकला लागलेली पाहताच आगीवर आम्ही नियंत्रण करण्यास यश मिळवलेलं आहे. म्हणजे कधी इथं या ठिकाणी लावली होती त्या ड्रायव्हरनं वगैरे, अशी काही कल्पना वगैरे मिळाली? याची काहीच कल्पना मिळालेली नाही. उद्या पंचनाम्यामध्ये आम्ही ते सर्व माहिती घेऊ. या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा इटके कॉर्नर परिसर जो आहे तो पूर्ण रहदारीचा रस्ता आहे. परळी बीड हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि पूर्ण या चौकामध्ये पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची रहदारी आहे. इकडं बघितलं तर शेकडो लोक जे आहेत ते या मुख्य चौकामध्ये पाहायला गेलेत, मात्र भर चौकामध्ये आग लागली आहे आणि अचानक आगीनं जे आहे ते रुद्ररूप धारण केलं. त्यामुळं ही आग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना देखील कुठले प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते करता आले नाही. तर मात्र गाडीची अवस्था जर पाहायला गेली की जणू ही गाडी पूर्णतः निकामी झाली आहे. पूर्ण गाडीचा कोळसा जो आहे तो आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतोय. एकीकडं पाहायला गेलं तर आता अग्निशामक दलाच्या पूर्ण प्रयत्नानं ही गाडी या ठिकाणी विझली गेली आहे. पाठीमागलच्या साईडनं आता जरी पाहायला गेलं तर पूर्ण धूर बॉडीच्या खालच्या भागामध्ये या ठिकाणी निघताना पाहायला मिळतोय. मात्र जे काही गाडीचा जो म्हणजे लाकडाचा भाग जो आहे तो पूर्ण या ठिकाणी लाकडाच्या भागाचा पूर्ण कोळसा जो आहे तो या ठिकाणी तयार झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र रौद्ररूप ज्यावेळेस या आगीनं धारण केलं त्यावेळेस नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका जी आहे ते घेतली आणि नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या प्रयत्नानं हे मोठं ही आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठं यश त्यांना या ठिकाणी मिळालं आहे. मात्र उद्या पंचनाम्यामध्ये आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूरज मीडिया, बीड, परळी.